सर्वांचं स्वागत करतो कोकणी मुलगा या यूट्यूब चॅनलवरती। मी गावी आलो आहे आणि जो माझा गाव आहे तो इथून स्टार्ट होतो। दाखवतो तुम्हाला। हा जो रस्ता आलेला आहे ना, हा मंडणगडवरून आलेला आहे आणि हा गाव माझा इथून स्टार्ट होतो, पेशवे गाव। आणि मग पुढे जातो हा इकडे वेलास बाणकोट या तिकडे। असं आहे माझं गाव। तर तुम्हाला दाखवतो। इकडे बघा, हे बुद्ध विहार आहे। बुद्ध विहाराचं पण काम चालू आहे। आपण गावी आलो आहोत आणि आपल्या गावचं जरासं दृश्य दाखवतो तुम्हाला। तुम्ही बघा, आमच्या घराच्या वरतून रस्ता गेला आहे, त्या घराचं कामसुद्धा चालू आहे। ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो। 2 मिनटं थांबा। इकडे माझ्या घरातून आता रस्ता बनत आहे। कसा वाटतोय तो तुम्हाला सांगा तुम्ही। हे बघा, हा रस्ता आहे आणि हा माझ्या घराच्या इकडे रस्ता येतो आणि माझं घर खाली आहे या साईडला मित्रांनो। तर बघा, रस्त्याचं काम चालू आहे। असं हे इकडे रस्त्याचं पूर्ण काम चालू आहे आणि इकडे पुढेही आदिवासी वाडी आहे। हे सर्व पडलंय आणि माझ्या घराच्या वरतून रस्ता जातोय, कॉन्क्रीट होतंय। इकडे बघा, ट्रॅक्टर आहे आणि हे रस्त्याचं काम चालू आहे। इकडे माझं घर खाली आहे, या साईडला माझं घर आहे खाली। हे बघा, इकडे आदिवासी वाडी आहे, पुढे आदिवासी वाडी आहे आणि इकडे पुढे रस्ता गेलाय आणि हा रस्ता पूर्ण आता बनणार, डांबरीकरण होणार। आणि हा माझा मित्र दादू। हे बघा, इकडे काम चालू आहे। इकडे नवीन घरं होत आहेत आता बौद्धवाडीची आणि पूर्ण आदिवासी वाडी आहे। बघा, हे रस्त्याचे काम चालू आहे आणि आपण आलोय त्या क्षणी रस्त्याची कामं चालू झालीत पूर्ण। इकडे पूर्ण नवीन वाडी तयार झाली आहे, मिक्स वाडी। हे बघा, इकडे बौद्धवाडी आहे। इकडे बौद्धवाडींची घरं झालीत नवीन। माझ्या घराच्या पुढे आहेत सर बौद्धवाडी। इकडे माझे मावशीचं पण घर आहे समोर, विशाल पवार साहेब। रस्ता पूर्ण बनतोय आता आणि इकडे सगळे कामगार लोक जेवायला बसलेत आता। हे बघा, मंडणगडवरून रस्ता आणि हा गाव माझा इथून स्टार्ट होतो। हे बघा, इथून हा मंडणगडचा रस्ता आहे आणि हा इकडे गेलेला आहे तो वेलास बाणकोट आणि हा माझा गाव इथून स्टार्ट होतो। हे बघा, इकडे बुद्ध विहार आहे, त्याचं सुद्धा काम चालू आहे। त्याचं सुद्धा शेडचं काम चालू आहे, तुम्ही बघताय। हे बघा, तिकडं माझ्या मित्राचं घर आहे, आकाश मोहिते। नवीनच बांधले आता त्यांनी। आणि हा पुढे वेळास बाणकोटला जातो। हा बघा, हा इकडं पुढे माझा गाव आहे, पुढे बाजारपेठ आहे, ते सुद्धा दाखवू आपण नंतर। घरी जो रस्ता जातो ना, गावच्या स्टार्टिंगलाच माझा गाव म्हणजे तिथूनच फाटा फुटला आहे, तर माझ्या घरी जातो। तर माझ्या घरी जातो हा रस्ता, तुम्हाला दाखवतो। बुद्ध विहार आहे।
आणि हे माझ्या खाली मित्राचं घर आहे बुद्धविहाराचे. मित्र म्हणजे माझ्या भाव आहे ना, वहिनींचं माझ्या घर आहे ते. तो माझ्या मित्राचंच घर. माझ्या मित्राचीच बहीण माझ्या भावाला दिलेली आहे. हे घर आहे त्याचं खाली इकडे. आणि हा रस्ता माझ्या घरी जातो. हा बघा, दिसतंय. इकडं सुद्धा काम चालू आहे. हे जुनं गोडाऊन होतं धान्याचं. पण हा रस्ता माझ्या घरी जातो. आणि त्याचं तुम्हाला सांगतो, तेच मगाशी सांगितलं की त्याचं रस्त्याचं काम चालू आहे. ग्रामपंचायतकडून त्यांना निधी आलेली आहे त्या रस्त्याला. कारण इकडे घरं वाढत आहेत, त्या घरांसाठी निधी आलेली आहे. त्याच्यासाठी काम चालू आहे आता. त्या जागेवाल्याने थोडंसं अडवलेले होते थोडे, तेव्हा काम थांबलेलं होतं. आता चालू झालं आहे. तर सकाळीसुद्धा एक जण आलेला, त्याला सरपंचाने जरासा ताक दाखवून त्याला ते काम पूर्ण करून दिलेले आहे, अनंत भाटे याने. असं हे पूर्ण काम चालू आहे आपलं. हे बघा. आणि इकडं माझं घर आहे खाली. घराचं काम चालू आहे. हे बघा, हे बघा, हे माझं घर, आमचं चुलत्याचं घर. आणि त्याच्या इकडे आणि इकडे माझं घर. हे बघा, काम चालू. हे बघा, हे हा माझा मित्र संजय मोहिते, बालपणीचा मित्र माझ्या. हा मेस्तरी बनलेला आहे आज बघा. आणि आम्ही मुंबईमध्ये चाय पाणी देतोय. मित्रांनो, हा बघा विश्वीचा नजारा. ही समोरची दिसते ती अरबी समुद्र, आणि ही इकडे आहे ती सावित्री नदी आहे. हा माझ्या गावचा नजारा आहे बघा. इकडे वरती आंब्याची कंपाऊंड आहे, झाडं आहे. हा गेलाय तो मंडणगडला रस्ता गेलेला आहे, सरळ गेलाय तो. हे बघा, ही मस्जिद आहे विसवी गावातली. मोठे मोठे डंपर मायनिंगसाठी असतात. बघा हा नजारा, आमच्या गावचा नजारा आहे. हे देखो, हे बघा, ही पोलीस चौकी आहे इकडे. असे मोठे मोठे बंगले आहेत आमच्या गावात सुद्धा. बौद्धवाडी आहे, बंगले आहेत असे. वरती सुद्धा घर आहे.